कॅमेरामन आणि कार्टूनिस्टची युती झाल्याचं एक जण म्हणाला, पण ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला. महायुतीच्या भीतीनं ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका. उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी. फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाहीत ते आधी सांगावं. मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं. दोन चिरंजीव काम करतायत, आता कुठेतरी थांबायला पाहिजे. सिंधुदुर्गातील मेळाव्यादरम्यान नारायण राणेंकडून राजकीय निवृत्तीचे संकेत. तर भल्या भल्यांना पुरून उरलंय, राणेंना कुणीही संपू शकत नाही. नारायण राणेंचा विरोधकांवर पलटवार. राणे कुटुंब कायम एकत्र राहणार, कोणतंही वैर. आणि नितेश राणे आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं वक्तव्य. विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे. चंद्रपूरसह अमरावतीत फडणवीसांचं भव्य रोड शो. तर अकोल्यामध्ये जाहीर सभा. अमरावतीतील भुयारी गटारं, महापालिका इमारतींसह जी कामं हाती घेतली आहेत ती पूर्ण करू, फडणवीसांच्या आश्वासन. अकोला महापालिका निवडणुकीत महायुती 60 पारचं टार्गेट पूर्ण करेल. अकोल्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आले आहेत, बिनविरोधावरील आक्षेपावरती फडणवीसांचं उत्तर. कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलंय. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर. राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली. दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी. मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा. ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर. 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात. मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार. हा वचननामा नाही तर अपचननामा. आम्हीही भ्रष्टाचाराचा कारनामा म्हणून पुस्तक काढणार आहोत. ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर आशिष शेलारांची टीका. मुंबईत उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल. ठाकरेंकडून अमित साठम यांच्यावरती टीका करताना साठम असा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी मला नाही तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, अपमान केलाय. उद्धव मामूंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, अमित साठम यांचा पलटवार. पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायचे, संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. ठाण्यात बिनविरोधासाठी मवियाच्या उमेदवारांवर दबाव. पोलिसांनीच मनसे उमेदवाराला शिंदेंच्या बंगल्यावर नेलं. व्हिडिओ दाखवत अभिनव जाधवांचा दावा. अर्ज माघारी घेणारे अनेक उमेदवार पळून गेल्याचाही दावा.